नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्रोफेसर सुलतान इनामदार, अकॅडमिक काउन्सिलर ऑफ इग्नू रिजनल सेंटर पुणे. तर इथून आपण हे आजचं प्रेझेंटेशन पाहताय आणि आजचा जो मुख्य चर्चेचा विषय असणार आहे तो म्हणजे डिपेंडन्सी थेअरी किंवा अवलंबित्व सिद्धांत असं देखील त्याला म्हटलं जातं. तर आपण ब्लॉक नंबर 2 ज्याला आपण अप्रोचेस किंवा दृष्टिकोन असं म्हणतो, तर त्यातला हा भाग आहे आणि प्रामुख्याने युनिट नंबर 6वा जो चॅप्टर आहे, जो भाग आहे, त्याचा आपण आढावा आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये घेणार आहोत. डिपेंडन्सी थेअरी बद्दल आपण अनेकदा ऐकलंही असेल किंवा आपला जो करिक्युलम असतो त्याच्यामध्ये देखील याचा उल्लेख बऱ्याचदा पाहायला मिळतो. आणि सोशल सायन्सेसचा म्हणजे सामाजिक शास्त्रांचा जो अभ्यास करणारा विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, त्यांना या संकल्पनेबद्दल थोडीशी माहिती असते. कारण डिपेंडन्सी थेअरी हे एक आंतरराष्ट्रीय राजकारणामधला एक महत्वाचा सिद्धांत मानला जातो की जे मार्क्सिझम किंवा कम्युनिझम इथून त्याची सुरुवात झाली आणि त्यातून मग त्या विचारधारेचा किंवा त्या व्यवस्थेचा तो एक भाग बनला. आणि प्रामुख्याने काय होतं या विचारधारेमध्ये, तर अशी एक रचना आपल्याला पाहायला मिळते आणि डिपेंडन्सी थेअरी त्यामध्ये अशा प्रकारे स्पष्ट करते की जगामध्ये अशा प्रकारची रचना बनवली गेलेली आहे, संपूर्ण जग अशा प्रकारे बनवलं गेलेलं आहे की ज्यामध्ये सत्ता जी असते ती नेहमी फक्त काही निवडक लोकांच्या हातामध्ये राहील आणि बाकी जो अन्य वर्ग असेल तो नेहमी आणि सतत हा कामगार वर्ग म्हणून कार्य करेल. तर इथे सांगण्याचा मुद्दा असा की जे विकसित देश आहेत ते नेहमी हे प्रयत्नशील असतात किंवा हे प्रयत्न करत असतात की कशा प्रकारे या अविकसित राष्ट्रांना त्यांच्या त्याच अवस्थेत राहू दिलं जाईल. जर एखादं राष्ट्र अविकसित असेल तर तिथेच त्यांना तशाच प्रकारे ठेवण्याची व्यवस्था इथे केले गेल्याचं पाहायला मिळतं. आणि म्हणून डिपेंडन्सी थेअरी जी आहे किंवा अवलंबित्वाचा जो सिद्धांत आहे तो नेमका याच विषयावरती हात ठेवतो आणि कशा प्रकारे हे विकसित राष्ट्र अविकसित किंवा विकसनशील राष्ट्रांना कशा प्रकारे मागे खेचत आहेत किंवा कशा प्रकारे त्यांना पुढे जाऊ देत नाहीयेत त्याच्याबद्दलची ही पूर्ण चर्चा या डिपेंडन्सी थेअरीमध्ये पाहायला मिळते. त्याच्यामध्ये अनेक विचारवंतांनी आपापल्या दृष्टीने आपले विचार मांडलेले आहेत. कोणी म्हणेल की एक व्यवस्था जाणीवपूर्वक निर्माण केली गेलेली आहे. कोणी म्हणेल की ती व्यवस्था कदाचित जाणीवपूर्वक नसेल परंतु निर्माण मात्र केली गेलेली आहे आणि ती कोणी केली तर भांडवलदार वर्ग किंवा भांडवलशाही राष्ट्रांनी. तर ज्या प्रकारे समाजामध्ये एक श्रीमंत वर्ग आणि गरीब वर्ग असतो किंवा ज्याला आपण कार्ल मार्क्सच्या किंवा मार्क्सिझमच्या लँग्वेज मध्ये बोर्जवा क्लास आणि प्रोलेटेरियट असं म्हणतो की ज्यामध्ये संसाधनं ही सर्व फक्त एका वर्गाकडे सीमित असतात. तो वर्ग नेहमी त्या संसाधनांच्या वरती वर्चस्व ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला जो वर्ग आहे तो म्हणजे कामगार वर्ग किंवा लेबर क्लास, ज्याला आपण प्रोलेटेरियट असं देखील म्हणतो. आणि हा दुसरा वर्ग समाजामध्ये अस्तित्वात असतो की ज्याच्याकडे फारशी काही संपत्ती अस्तित्वात नसते मुळात आणि त्यामुळे जी काही संपत्ती आहे ती सर्व फक्त एकाच गटाकडे वळवली जाते आणि बाकीचे जे अन्य लोक आहेत ते मात्र नेहमी कामगार या अवस्थेमध्ये राहतात किंवा त्यांना त्या अवस्थेमधून जाणीवपूर्वक बाहेर पडू दिलं जात नाही.
कारण व्यवस्था त्या प्रकारे बनवली गेलेली आहे की ज्यामध्ये जे श्रीमंत वर्ग आहे त्या श्रीमंत वर्गाचे हित जे आहेत ते कशा प्रकारे साध्य केले जातील याच्यावरती सतत लक्ष केंद्रित केलं जातं आणि त्यामुळे कशा प्रकारे जो गरीब वर्ग आहे किंवा जो कामगार वर्ग आहे तो पुढे श्रीमंतांच्या पुढे जाणार नाही याची देखील काळजी इथे घेतली जाते आणि याच धर्तीवरती डिपेंडन्सी थिअरी देखील रचली गेलेली आहे ज्या प्रकारे कार्ल मार्क्स समाजातल्या दोन वर्गांच्या बद्दल भाष्य करत आहे त्याच प्रकारे डिपेंडन्सी थिअरी हे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये देखील कशा प्रकारे दोन गट आहेत याची मीमांसा इथे करताना दिसते आणि त्यातून असं पाहायला मिळतं की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये देखील दोन प्रकारचे राष्ट्र असतात एक विकसित आणि दुसरं अविकसित किंवा विकसनशील ऍट द मोस्ट आणि या दोघांच्या मध्ये संघर्ष हा चालू असतो इथे डिपेंडन्सी थिअरीच्या नुसार अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये रचना बनवली गेलेली आहे की ज्यामधून संपत्ती ही सतत फक्त काही मुठभर राष्ट्रांच्या हातामध्ये राहील आणि बाकी सर्व अन्य जे राष्ट्र असतील ते मात्र कोणत्याही प्रकारे संपत्ती एकवट होऊ शकणार नाही याची पूर्ण दखल याची पूर्ण काळजी इथे घेतली जाते आणि ते कशा प्रकारे ही रचना बनवली गेलेली आहे त्याच्याबद्दल आपण पूर्ण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम हे जे अवलंबित्वाचं किंवा डिपेंडन्सी जी थेअरी मांडली गेली याचा मूळ उद्देश आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि तो मूळ उद्देश म्हणजे असा की कशा प्रकारे जे विकसित राष्ट्र आहेत ते विकसनशील किंवा अविकसित राष्ट्रांना मागे खेचत असतात आणि विकसित राष्ट्र कशा प्रकारे स्वतःला पुढे खेचत असतात की जेणेकरून हे विकसित आणि अविकसित या दोघांच्या मधला जो गॅप आहे जी दरी आहे ती सतत राहिली पाहिजे किंबहुना ती वाढली पाहिजे याच्याबद्दलचा जो पूर्ण डिस्कोर्स आहे तो या डिपेंडन्सी थेअरी यामध्ये मांडला गेलेला आहे तर सर्वप्रथम सामाजिक आर्थिक आणि राजकीय विकासाच्या उदारमतवादी सिद्धांताचे टीकाकार म्हणून 1950च्या दशकात किंवा त्याच्यानंतर लॅटिन अमेरिकेत डिपेंडन्सी थेअरीचा उदय झाला किंवा अवलंबित्वाचा जो सिद्धांत आहे त्याचा उदय झाला म्हणजे प्रामुख्याने आपण असं म्हणू शकतो की जवळपास जे शीतयुद्ध चालत होतं त्या शीतयुद्धाच्या काळातच या अवलंबित्व किंवा डिपेंडन्सी थेअरीचा उदय झाल्याचा पाहायला मिळतो इथे बाह्य प्रभावामुळे राष्ट्र राज्याच्या आर्थिक मागासलेपणाचे स्पष्टीकरण म्हणून अवलंबित्व सिद्धांताची व्याख्या केली जाऊ शकते जे बाह्य प्रभाव आहेत त्यामधून जे राष्ट्र राज्याची आर्थिक मागासलेपण आहे याचं स्पष्टीकरण म्हणून या सिद्धांताकडे पाहिलं जातं कशा प्रकारे हे राष्ट्र अनेक किंवा दुसरे जे अन्य राष्ट्र आहेत त्यांना मागे ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यातलंच एक प्रमुख म्हणजे थिओनिओ किंवा थिओटोनिओ दोस सॅन्टोस हे अवलंबित्व सिद्धांताच्या प्रमुख समर्थांपैकी एक मानले जातात म्हणजे जी सुरुवात केली किंवा ज्यांनी प्रामुख्याने डिपेंडन्सी थेअरीचं समर्थन केलं त्यातलं एक म्हणजे थिओटोनिओ दोस सॅन्टोस याला एक ऐतिहासिक स्थिती म्हणून त्यांनी परिभाषित केलेले आहे आणि जे काही देशांच्या बाजूने जागतिक अर्थव्यवस्थेची रचना बनवते ज्यामुळे इतरांच्या विकासावर प्रतिकूल देखील किंवा प्रतिकूल परिणाम देखील पाहिले जाऊ शकतात म्हणजे इथे यांनी अशा प्रकारे एक सिद्धांत मांडला की ही जी आंतरराष्ट्रीय जागतिक अर्थव्यवस्थेची रचना बनवली गेलेली आहे
त्या रचनेमध्ये असे काही टप्पे बनवले गेलेले आहेत किंवा अशा प्रकारे हा समाज विभागला गेलेला आहे की ज्यामध्ये काही राष्ट्र हे केवळ स्वतःचं हित पाहण्यासाठी किंवा जे राष्ट्रीय हित आहे त्याची जोपासना करण्यासाठी अन्य परकीय राष्ट्रांवरती दबाव टाकत असतात किंवा त्यांच्या जोरावरती स्वतःची शक्ती वाढवण्यावर त्यांचा भर असतो. तर अवलंबित्व ही अशी परिस्थिती आहे की ज्यामध्ये देशाची अर्थव्यवस्था दुसऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकास आणि विस्ताराने कंडिशन केलेले असते. म्हणजे अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की जर हे अविकसित किंवा विकसनशील राष्ट्र नसतील तर कदाचित विकसित राष्ट्रांना वेगाने विकास करणं अवघड जाऊ शकतं. याचं कारण म्हणजे असं की एखाद्या राष्ट्राला विकसित होण्यासाठी किंवा प्रगत होण्यासाठी ज्या काही गोष्टींची गरज असते, ज्याला आपण मूलभूत सुविधा म्हणूयात किंवा मूलभूत संसाधनं असतील, नैसर्गिक संसाधनं असतील, या सर्व गोष्टींची जी आवश्यकता भासते, या सर्व गोष्टी इथे अविकसित किंवा विकसनशील राष्ट्रांच्या थ्रू इथे विकसित राष्ट्रांपर्यंत पोहोचवली जाते. आणि त्यामुळे आणि ते साहजिक आहे, कारण जर एक चांगली किंमत एखाद्या वस्तूला मिळत असेल तर साहजिक आहे की त्या बाजारपेठेमध्ये ती वस्तू तिथे विकली जाईल आणि व्यापार केला जाईल. तर अवलंबित्व जे सिद्धांत जागतिक दक्षिणेकडील देशाच्या सततच्या आर्थिक मागासलेपणाची आणि अविकसिततेची कारणे समजून घेण्याचा आणि स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी काही सूचना देखील देतो. एक संकल्पना आहे ग्लोबल नॉर्थ आणि ग्लोबल साऊथ, ज्याला आपण जागतिक उत्तर आणि जागतिक दक्षिण असं म्हणतो. तर हे ग्लोबल नॉर्थ अशी पद्धत आहे की जेवढे विकसित राष्ट्र आहेत, जसं की युरोप मधले बरेच राष्ट्र असतील, अमेरिका आहे, त्यासोबतच जेवढे पाश्चिमात्य किंवा वेस्टर्न कंट्रीज आहेत, युरोपियन कंट्रीज आहेत, त्यासोबतच एशियामध्ये देखील जपान आहे, असे काही देश आहेत की जे डेव्हलप्ड कंट्रीजच्या लिस्टमध्ये स्वतःला सामील करतात. आपण विकसित राष्ट्र असं म्हणतो. तर हे विकसित राष्ट्र आहेत आणि या विकसित राष्ट्रांची जे काही राष्ट्रीय हित असतात, हे राष्ट्रीय हित पूर्ण करण्यासाठी काही अविकसित राष्ट्रांची मदत इथे घेतली जाते. तर जेवढे विकसित राष्ट्र आहेत किंवा डेव्हलप्ड नेशन्स आहेत ते सर्व ग्लोबल नॉर्थ या संज्ञेमध्ये येतात आणि जेवढे अविकसित किंवा विकसनशील जे मागास आहेत तुलनेने असे जेवढे राष्ट्र आहेत हे सर्व ग्लोबल साऊथ मध्ये मोडतात. आणि याचं कारण म्हणजे मी सांगितलं आता, नॉर्थ विकसित राष्ट्र आणि साऊथ हे अविकसित राष्ट्र. आणि आपण जर जगाचा पूर्ण नकाशा जरी आपण पाहिला तर त्यात असं दिसेल की नॉर्थ कॉन्टिनेंट मध्ये किंवा नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये, जगाच्या उत्तर भागामध्ये जेवढे राष्ट्र आहेत ते तुलनेने जास्त प्रगत आहेत आणि जे राष्ट्र पृथ्वीच्या दक्षिणेकडे आहेत ते तुलनेने कमी विकसित आहेत. त्यामध्ये काही एक्सेप्शन्स पण आहेत आणि ते मान्य करावं लागेल. परंतु मोठ्या दृष्टिकोनात जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर असं दिसतं की पृथ्वीचे दोन विभाग आपण करू शकतो. पृथ्वीचा जो वरचा भाग असेल म्हणजे उत्तरेकडील भाग असेल तो विकसित राष्ट्रांचा भाग मानला जातो आणि जे पृथ्वीचा दक्षिणेकडचा भाग आहे तो सर्व अविकसित राष्ट्रांचा भाग मानला जातो. तर यातूनच हे सिद्धांत पुढे आलो
तर इथे असं मानलं जातं की अवलंबित्व हा एक संध सिद्धांत नसून काही देश प्रदेशांमध्ये सतत आर्थिक अवलंबित्व आणि अविकसितता, त्यासोबतच सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि परराष्ट्र धोरणातील परिणामांचा अभ्यास करण्यासाठी हा सिद्धांत मानला गेलेला आहे. म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो की हा जो सिद्धांत मानला गेलेला आहे याचा मूळ उद्देश हा की सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि परराष्ट्र धोरणातील जे काही परिणाम होत असतात याचा जो अभ्यास होतो त्या अभ्यासामधूनच अवलंबित्व सिद्धांत मानला जातो. अवलंबित्व किंवा जे डिपेंडन्सी थेरिस्ट आहेत, जे विद्वान आहेत, त्यांनी स्वतःला अनेक भागांमध्ये विभागलेला आहे, ज्यामध्ये असं म्हणूया आपण की राहुल प्रिबिश हे प्रतिनिधित्व केलेली मध्यम आवृत्ती किंवा मॉडरेट व्हर्जन ऑफ डिपेंडन्सी थेअरी असं आपण म्हणू शकतो. त्यासोबतच आंद्रे गुंदर फ्रँक यांनी मुलगामी किंवा मार्क्सवादी लेनिनवादी आवृत्ती किंवा व्हर्जन मांडलेला आहे. त्यासोबतच इमॅन्युएल वॉलस्टीन यांनी एक जागतिक व्यवस्थेचा सिद्धांत मांडलेला आहे आणि यामधून मग कशा प्रकारे हे राष्ट्र एकमेकांवरती अवलंबून आहेत याचा इथे अभ्यास केल्याचं पाहायला मिळतं. त्यासोबतच जो आता सिद्धांत आपण पाहिला किंवा जे काही आपण उदाहरणं पाहिली त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे मॉडरेट व्हर्जन ऑफ डिपेंडन्सी थेअरी, म्हणजेच अवलंबित्व सिद्धांताचा मध्यम मार्ग किंवा मध्यम आवृत्ती असं आपण म्हणू शकतो. तर इथे सर्वप्रथम राहुल प्रिबिश यांनी जे कार्य केलं, जे लिखाण केलं, त्यामध्ये डिपेंडन्सी थेअरी पुढे आणण्यामध्ये राहुल प्रिबिश यांची प्रमुख भूमिका राहिलेली आहे. प्रिबिशने द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ लॅटिन अमेरिका अँड इट्स प्रिन्सिपल प्रॉब्लेम्स 1950 मध्ये एक महत्वाचं लेखन केलं आणि यामध्ये यांनी लॅटिन अमेरिकन जे देश आहेत हे का मागे राहिलेले आहेत किंवा ह्यांच्या मागे राहण्यामागचा उद्देश काय आहे किंवा हे जे मागे राहिलेले देश आहेत किंवा मागासलेले देश आहेत हे का मागास आहेत याचा विचार इथे केला गेला आणि तो पूर्ण अभ्यास करून त्यांनी एक ग्रंथ लिहिला आणि त्याला नाव दिलं द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ लॅटिन अमेरिका अँड इट्स प्रिन्सिपल प्रॉब्लेम्स. म्हणजे लॅटिन अमेरिकन देशामध्ये कोणकोणते प्रकारचे आर्थिक समस्या आहेत आणि त्या समस्या आपण कशा प्रकारे सोडवू शकतो याच्यावर देखील इथे भाष्य प्रिबिशने केलेलं आहे. त्यासोबतच प्रिबिशच्या मते विकसित देशांसोबतच्या व्यापाराच्या टर्म्स ऑफ ट्रेड, ज्याला आपण टीओटी असं म्हणतो, की ज्यामुळे लॅटिन अमेरिकन देशांची आर्थिक स्थिती खालावली आहे. म्हणजे जेव्हा दोन देश एकमेकांसोबत करार करतात किंवा व्यापार करतात त्यावेळेस काही टर्म्स ऑफ ट्रेड पाळले जातात. म्हणजे असं म्हणत आपण की एक नियमावली बनवली जाते की ज्यामध्ये दोन्ही राष्ट्र एकमेकांशी कशा प्रकारे व्यापार करतील याच्यासाठी काही नियम आणि अटी शर्ती या टर्म्स ऑफ ट्रेड मध्ये मांडलेले असतात आणि याच्यामध्ये देशाचे जे निर्यात आहे किंवा आयात आहे यांच्यामधला जो गुणोत्तर असतो त्याच्याबद्दल हे टर्म्स ऑफ ट्रेड इथे आपलं मत मांडत असतो. लॅटिन अमेरिकन देश हे प्राथमिक वस्तूंचे उत्पादक असले तरी ते औद्योगिक दृष्ट्या प्रगत राष्ट्रांना निर्यात करत असतात.
आपण अनेकदा पाहतो की जे देश आहेत, पर्टिक्युलरली लॅटिन अमेरिकन देश, हे प्राथमिक वस्तूंचे उत्पादक बनले आणि ते जे काही उत्पादन असेल ते औद्योगिकदृष्ट्या विकसित राष्ट्रांना निर्यात करू लागले आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत देशांमध्ये या प्राथमिक वस्तूंवर प्रक्रिया करून त्यांचे रूपांतर तयार उत्पादनामध्ये केले गेले. म्हणजे इथे थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा आहे की जे काही नैसर्गिक संसाधनं आहेत, ती संसाधनं या मागासलेल्या देशांमधून हे विकसित देश आयात करतात, त्याच्यावरती प्रक्रिया करतात, कारण यांच्याकडे इंडस्ट्री उभारलेली असते किंवा प्रगत टेक्नॉलॉजी असते, मशीन्स असतात आणि या तंत्रज्ञानामुळे हे विकसित राष्ट्र कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करतात आणि नंतर तीच वस्तू अविकसित राष्ट्रांमध्ये वितरित केली जाते, म्हणजे त्यांना विकली जाते आणि त्यामधून मग हे विकसित राष्ट्र मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नफा मिळवतात. आणि याचं आपण प्रमुख उदाहरण पाहिलं आताच की कशा प्रकारे हे जे विकसित राष्ट्र आहेत हे विकसनशील किंवा अविकसित राष्ट्रांची एक प्रकारची पिळवणूक करतात किंवा त्यांचं एक प्रकारचं शोषण करतात आणि त्यातून मग कच्चा माल घेतला जातो, त्याचं रूपांतर पक्क्या मालामध्ये केलं जातो आणि पुन्हा तेच माल त्या अविकसित राष्ट्रांमध्ये महाग किमतीमध्ये विकला जातो. तशा प्रकारे हे जे सायकल आहे हे सतत चालू राहतं. ही तयार उत्पादने लॅटिन अमेरिकन प्रदेशांसह अनेक विकसनशील देशांमध्ये देखील निर्यात केली जातात. म्हणजेच जे काही मागास देश असतील किंवा लॅटिन अमेरिकन देश असतील, जे विकसनशील देश असतील, या देशांमध्ये हे महाग वस्तू विकले जातात आणि त्या वस्तूंना विकून त्या श्रीमंत राष्ट्रांना त्यातून नफा मिळतो. त्यालाच जर आपण दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर देश त्यांच्या प्राथमिक वस्तू स्वस्त दरात निर्यात करतात आणि तयार वस्तू जास्त किमतीत आयात करतात आणि त्याचा अर्थव्यवस्थेवरती विपरीत परिणाम होत असतो. म्हणजे एकंदरीत इथे आपण आयात निर्यात याच्यावरती लक्ष केंद्रित करू शकतो आणि कशा प्रकारे ह्या वस्तू आयात केल्या गेल्या आणि निर्यात केल्या गेल्या यातून आपल्याला समजतं की कोणती वस्तू किती खर्चामध्ये आयात केली गेलेली आहे किंवा किती खर्चामध्ये ती निर्यात केली गेलेली आहे. आणि यातूनच मग असं निदर्शनास येतं की हे प्रगत राष्ट्र किंवा विकसित राष्ट्र हे अविकसित राष्ट्रांमधून कमी किमतीत एखादी वस्तू विकत घेत असत आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याचं रूपांतर फिनिश्ड गुड्स किंवा फिनिश्ड प्रॉडक्ट्स याच्यामध्ये त्याचं रूपांतर करत असेल आणि त्यानंतर तीच वस्तू पुन्हा अविकसित किंवा विकसनशील राष्ट्रांमध्ये निर्यात केली जाते आणि तिथे मोठ्या किमतीने त्या वस्तूला विकलं जातं. त्याच्यानंतर हन्स वुल्फगँग सिंगर ने केलेल्या अनुभवजन्य किंवा एम्पिरिकल स्टडीच्या आधारावरती प्रिव्हिशने सिंगल टर्म्स ऑफ ट्रेड थिसिस तयार केला. दोघांनी मिळून प्रिव्हिशने आणि सिंगरने या दोघांनी एकत्र येऊन एक
थेसिस तयार केलं आणि त्यातून मग त्याला नाव दिलं गेलं प्रेबिस सिंगर टर्म्स ऑफ ट्रेड थेसिस. आणि यामध्ये मग एकंदरीत कशा प्रकारे ही पिळवणूक चाललेली आहे किंवा कशा प्रकारे ही लूट चाललेली आहे याच्यावरती लक्ष केंद्रित केलं जातं. यामध्ये हाच प्रमुख मुद्दा राहतो की तयार उत्पादकांसोबत वाढत्या व्यापार तूटमुळे प्राथमिक वस्तूंच्या उत्पादकांची अर्थव्यवस्था ही दिवसेंदिवस घसरत जाते आणि प्राथमिक वस्तूंचे उत्पादक आणि तयार वस्तूंचे उत्पादक यांच्यातील आर्थिक दरी त्यांच्या वाढत्या आर्थिक संबंधानुसार वाढत जाते. म्हणजे इथे गरीब देश अजून गरीब होतील आणि जे श्रीमंत देश आहेत ते अजून श्रीमंत होतील. अशा प्रकारे फ्रीबिश सिंगर टर्म्स ऑफ ट्रेड थेसिस हे म्हणू शकतो आपण की यांनी किंवा याला आपण PhD असं म्हणतो, प्रेबिस सिंगर टर्म्स ऑफ ट्रेड थेसिस, या थेसिसने या डिपेंडन्सी थेअरीचा पाया रचला. म्हणजे जे मुख्य बेस आहे, जो मुख्य पाया आहे, तो या डिपेंडन्सी थेअरीच्या सिद्धांतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की ज्यामध्ये टर्म्स ऑफ ट्रेड कशा प्रकारे बनवलं गेलेलं आहे आणि त्याचा परिणाम दोन राष्ट्रांवरती कशा प्रकारे होतो त्याची चर्चा या PhD मध्ये केली गेलेली आहे. तर त्याच्यामधला जो पुढचा भाग आहे तो म्हणजे तुलनात्मक फायद्याचा सिद्धांत आणि मुक्त व्यापाराचा फायदा मिळवण्यासाठी विकसनशील देशांनी प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनात विशेषज्ञ असले पाहिजे. या उदारमतवादी अर्थशास्त्रांच्या मताला इथे आव्हान दिलेलं आहे. म्हणजे विशेष करून इथे फायदा कशा प्रकारे मिळवला जाऊ शकतो किंवा नफा कशा प्रकारे मिळवला जाऊ शकतो त्याच्याबद्दल चर्चा केली गेलेली आहे. आणि त्यामध्ये इथे प्रेबिशने असं मानलं की राज्याचा हस्तक्षेप असणं गरजेचं आहे. लॅटिन अमेरिकेचे आर्थिक एकीकरण असणं गरजेचं आहे. त्यासोबतच असमानता नष्ट करण्यासाठी जमीन सुधारणा आणि आयात प्रतिस्थापन, औद्योगिकरण यासारख्या अनेक शिफारसी इथे मांडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे प्रमुख मुद्दा इथे आपण असा पाहू शकतो की जी असमानता आहे ती असमानता नष्ट केली गेली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक दिली गेली पाहिजे. आणि हे जर करायचं असेल किंवा जर प्रत्येक राष्ट्राला एका पातळीवरती आणायचं असेल तर त्यासाठी राज्याचा हस्तक्षेप असणं गरजेचं आहे. जेव्हा राज्य हस्तक्षेप करेल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने एक व्यवस्थित समाज किंवा समाज रचना उभारू शकतो. अशा प्रकारचं मत प्रेबिशने मांडलेलं आहे. म्हणजे एकंदरीत प्रेबिशने मार्केटमध्ये राज्यांनी हस्तक्षेप केला पाहिजे याच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. आयात प्रतिस्थापन, औद्योगिकरण हे एक व्यापार धोरण आहे जे देशांतर्गत स्तरावर उद्योगांना प्रोत्साहन देऊन आयात कमी करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे इथे सांगण्याचा उद्देश असा की जे विकसित राष्ट्रांकडून जो व्यापार केला जातो किंवा ज्या वस्तू आपण विकत घेतो त्याच्यावरचं अवलंबित्व कमी झालं पाहिजे आणि आपण त्या विकसित राष्ट्रांच्या वरती अवलंबून आहोत. म्हणूनच हे विकसित राष्ट्र मोठ्या प्रमाणावर अन्य राष्ट्रांकडून नफा मिळवतात हे यातून स्पष्ट होतं. त्यानंतर
ISI ची प्रमुख काही उद्दिष्टे आहेत. म्हणजे आयातीतील घट याद्वारे व्यापार तुटीची समस्या, ज्याला आपण ट्रेड डेफिसिट असं म्हणतो, की ज्यामध्ये आपण अनेक गोष्टी आयात करतो परंतु केवळ काही गोष्टींची निर्यात करतो. जेव्हा अशी स्थिती उद्भवते त्याला आपण ट्रेड डेफिसिट असं म्हणतो, की ज्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू आपण आयात करत आहोत आणि कमीत कमी वस्तू आपण निर्यात करत आहोत. आणि इथे स्थानिक उद्योगांना चालना देणे याद्वारे औद्योगिक स्वयंपूर्णता प्राप्त करणं ही अपेक्षित आहे. म्हणजे प्रत्येक राष्ट्राने किंवा ज्यांना कोणाला प्रगती करायची आहे त्या प्रत्येक राष्ट्राने स्वयंपूर्ण असणं गरजेचं आहे आणि कोणत्याही अन्य राष्ट्रावरती अवलंबून नसायला हवं. जर आपण अन्य राष्ट्रांच्या वरती अवलंबून राहण्यास सुरुवात केली तर मग तो राष्ट्र अडचणीमध्ये सापडू शकतो. त्यासाठीच ते अवलंबित्व कशा प्रकारे कमी करता येईल याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करणं अपेक्षित आहे. त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे रॅडिकल डिपेंडन्सी थिअरी, ज्याला आपण मूलगामी अवलंबित्व सिद्धांत असं म्हणतो. तर ही जी रॅडिकल डिपेंडन्सी थिअरी आहे याने देखील या डिपेंडन्सी थिअरीच्या सिद्धांतामध्ये आपलं योगदान हे दिलेलं आहे. तर हा जो विचार आहे किंवा जो सिद्धांत आहे तो मार्क्सवाद आणि लेनिनवाद यांच्यावर आधारित आहे आणि याचे जे प्रमुख विचारक आहेत ते म्हणजे आंद्रे गुंदर फ्रँक, जेम्स क्रॉफ्ट आणि डेल जॉन्सन. हे रॅडिकल डिपेंडन्सी थिअरी किंवा मूलगामी अवलंबित्व सिद्धांताचे समर्थक आहेत. आणि यांनी असा एक युक्तिवाद केला की अवलंबित्व संबंधामागील प्रेरक शक्ती ही जागतिक भांडवलशाही आहे. जे अवलंबित्व आहे त्याच्या मागे जी प्रेरक शक्ती असते ती इथे आपल्याला पाहायला मिळते आणि ती प्रेरक शक्ती म्हणजे काय तर जागतिक भांडवलशाही, ग्लोबल कॅपिटलिझम. या ग्लोबल कॅपिटलिझम मुळे ही दरी वाढत जाते. विकसित देश हे विकसनशील देशामध्ये त्यांच्या तयार उत्पादनांसाठी बाजारपेठ शोधत असतात. जे विकसित देश आहेत त्यांच्याकडे इंडस्ट्री आहे, मशीन्स आहेत, टेक्नॉलॉजी असते, तंत्रज्ञान आहे. या सर्व गोष्टींच्या आधारे ते नवनवीन वस्तूंची निर्मिती करत असतात, चांगल्या प्रगत गोष्टींची निर्मिती करत असतात. ते रिसर्च मध्ये देखील गुंतलेले असतात आणि यातूनच कशा प्रकारे नवीन नवीन गोष्टी निर्माण केल्या जाऊ शकतात याच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं असतं. आणि यातून मग नवीन प्रगत अशा प्रकारच्या वस्तू या विकसित राष्ट्रांच्या मार्फत निर्मिती केली जाते आणि त्याचं रूपांतर नंतर हे जे विकसित राष्ट्रांनी तयार केलेली जी वस्तू असते त्याला कालांतराने विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांमध्ये निर्यात केली जाते आणि त्यातून मोठ्या प्रमाणात या विकसित राष्ट्रांना हा नफा मिळत असतो. तर इथे आपण पाहिलं की कशा प्रकारे हे राष्ट्र जे आहेत हे मोठ्या प्रमाणावरती काही गोष्टींची निर्मिती करतात आणि ते विकण्यासाठी
ते सतत बाजारपेठ शोधत असतात आणि ते त्यांना अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये सापडते. या व्यतिरिक्त विकसित देश हे देखील विकसनशील देशांना गुंतवणुकीचे एक प्रकारचं साधन मानतात. विकसनशील देश विकसित देशांकडून भांडवल कर्ज घेतात तेव्हा कर्जाच्या परतफेडीमुळे त्यांची अर्थव्यवस्था ही बिघडते. आपण पाहिलेलं आहे की अनेक असे राष्ट्र आहेत की जे स्वतःचं हित साध्य करण्यासाठी किंवा जे काही उत्पादन घेतलेलं आहे किंवा जे काही अर्थव्यवस्था उभी केलेली आहे त्याला बळकटी देण्यासाठी किंवा ती अर्थव्यवस्था पुढे मोठी करण्यासाठी काही प्रयत्न केले जाऊ शकतात आणि हे प्रयत्न सतत चालू असतात. तर विकसनशील देश हे विकसित राष्ट्रांकडून कर्ज घेतात आणि कर्जाची परतफेड करत असताना त्याच्यावरती व्याज देखील द्यावा लागतो आणि हे व्याज देत असताना हे विकसनशील किंवा अविकसित राष्ट्र आपल्या अर्थव्यवस्थेशी तडजोड देखील करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर बिघडते. मुलगानी अवलंबित्व सिद्धांतकार असे मानतात की जागतिक दक्षिणेकडील देशांचा अवकाश हा एक ऐतिहासिक उत्पादन आहे. इथे एक अंडर डेव्हलपमेंट ही स्थिती अनडेव्हलपमेंट पेक्षा काहीशी वेगळी असते. म्हणजे अंडर डेव्हलपमेंट हा भाग वेगळा आणि अनडेव्हलपमेंट हा भाग काहीसा वेगळा. त्याच्याबद्दल इथे चर्चा आपल्याला पाहायला मिळते. अनडेव्हलप्ड ही विकासाच्या अभावाची स्थिती आहे आणि अंडर डेव्हलपमेंट हा दुसऱ्या देशांकडून होणाऱ्या शोषणाचा परिणाम आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अनडेव्हलप्ड असणं हे तेव्हा शक्य आहे जेव्हा त्यांच्यावरती कोणी राज्य करत नसेल आणि ते स्वतःहून काही विकास करत नसतील. आणि अंडर डेव्हलपमेंट ही अशी अवस्था आहे की ज्यामध्ये अन्य देश त्यांचं शोषण करत असतात. शतकानुशतके वसाहतवाद, शोषण आणि साम्राज्यवादी शक्तींनी केलेल्या वसाहतींच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पुनर्रचनेने पूर्वीच्या वसाहतींचे परिघात आणि त्यांचे पूर्वीचे राज्यकर्ते म्हणजे जे आताचे विकसित राष्ट्र आहेत ते मात्र केंद्र बनले. म्हणजे गाभा ज्याला म्हणतो आपण, कोर आणि पेरिफेरी. जे राष्ट्र इतके वर्ष अन्य राष्ट्रांवरती किंवा दुसऱ्या राष्ट्रांच्या वरती राज्य करत होते त्यांनी स्वतःला केंद्रबिंदू बनवला. ते कोर बनले, गाभा बनले आणि ज्या राष्ट्रांच्या वरती त्यांनी राज्य केलं ते राष्ट्र मात्र परिघामध्ये राहू लागले. म्हणजे एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो की ते केंद्रामध्ये कधी येऊ शकले नाही. ते नेहमी बाहेरच्या वातावरणामध्ये राहू लागले. तर इथे वसाहतवादाने विकसनशील देशांना प्राथमिक वस्तू, स्वस्त मजूर, भांडवल, तंत्रज्ञान आणि तयार वस्तूंचे भांडार पुरवठादार म्हणून पाहिलं.
जे विकसनशील राष्ट्र आहेत किंवा अविकसित राष्ट्र आहेत त्यांचं हे कार्य राहील की ते कच्चा माल आपल्याला पुरवतील, स्वस्त मजूर आपल्याला पुरवतील, प्राथमिक वस्तू जे काही असतील ते आपल्याला पुरवतील, आणि नंतर हे विकसित राष्ट्र मात्र स्वतःचा जो टॅलेंट आहे किंवा स्वतःकडे असलेलं जे भांडवल आहे त्याच्या आधारे ते या सर्व गोष्टींचा वापर करून घेतात आणि नंतर त्याच वस्तू महागड्या किमतीत विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांना निर्यात करतात. मुलगानी अवलंबित्व सिद्धांतकार मानतात की भांडवलशाही व्यवस्थेद्वारे लागू केलेले कठोर आंतरराष्ट्रीय श्रम विभाजन जगाच्या काही भागात अविकसित होण्यास जबाबदार आहेत. असं मानलं जातं की अविकसित जे राष्ट्र राहिलेले आहेत त्याच्या मागचं कारण म्हणजे हे आंतरराष्ट्रीय नियम देखील जबाबदार आहेत. इथे परिघ राज्यांना प्राथमिक वस्तूंच्या पुरवठ्याचे काम दिले जाते की जे परिघ राज्य आहेत किंवा जे पेरिफेरल स्टेट्स आहेत त्यांचं कार्यच हे राहील की ते प्राथमिक वस्तूंचं एक प्रकारचं पुरवठा करतील. आणि सर्वात लक्षवेधी जो मुद्दा आहे तो म्हणजे असा की परिघीय राज्यांना कोणता पुरवठा करायचा आहे आणि त्यांना भांडवल आणि तंत्रज्ञानाच्या स्वरूपात काय प्राप्त करायचे आहे हे गाभ्याचे आर्थिक हितसंबंधावर अवलंबून असते. जे आर्थिक हितसंबंध आहेत हे सतत इथे पाळले जातात आणि जे कोर मध्ये आहेत किंवा जे केंद्रामधले राष्ट्र आहेत ते राष्ट्र परिघामधल्या राष्ट्रांना एक प्रकारे आदेश देतात की त्यांनी काय करावं आणि काय करू नये किंवा कोणत्या गोष्टींचं उत्पादन घ्यावं आणि कोणत्या गोष्टीचं घेऊ नये. आणि जे परिघीय राष्ट्र आहेत म्हणजे जे बाहेरच्या वातावरणामध्ये जे राष्ट्र आहेत त्यांना मात्र इथे निर्णय निर्धारणामध्ये कोणतेही स्थान मिळत नाही. जे निर्णय घेण्याची प्रक्रिया असते त्यापासून हे परिघीय राज्य सतत लांब ठेवले जातात. अशा स्थितीत केंद्र आणि परिघातील सरकारे भांडवलदार वर्गाचे हित संबंध पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कारण ज्या गोष्टींची मागणी केंद्रातील राज्य करत असतील त्या त्या वस्तूंची पूर्तता परिघातील राष्ट्रांना करावी लागते. भांडवलशाही किंवा साम्राज्यवादाच्या सर्वोच्च टप्प्याचे जे जे गाभा आहे आणि परिघावर भांडवलशाहीचे जे नियंत्रण आहे हे याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्या राष्ट्रामध्ये राहत नसताना देखील कशा प्रकारे आपण दुसऱ्या अन्य राष्ट्रांना नियंत्रित करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. यामुळे तयार उत्पादनांचे निर्माते म्हणून कोर देश ओळखले जातात आणि प्राथमिक वस्तूंचे जे उत्पादक आहेत किंवा पुरवठादार आहेत हे राज्य परिघ राज्य म्हणून ओळखले जातात. जर आपण कोर अँड पेरिफरी असं म्हणतो. कोर मध्ये ते राष्ट्र असते जे विकसित आहेत, जे तंत्रज्ञानामध्ये प्रगत आहेत आणि त्यामुळे ते कोणत्याही तयार वस्तूंचे उत्पादन करू शकतात किंवा प्रोसेस्ड प्रोडक्ट बनवू शकतात. परंतु परिघीय जे राज्य आहेत त्यांच्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध नसतं आणि त्या कारणामुळे ते तशा प्रकारची वस्तू तयार करू शकत नाही आणि म्हणून एका अर्थाने ते प्राथमिक वस्तूंचे पुरवठादार म्हणून ओळखले जातात. शिवाय व्यापाराच्या अटी परिघाच्या खर्चावर गाभ्याला अनुकूल करतात, ज्यामुळे गाभा आणि परिघ राज्यातील असमानता आणखी विस्तृत होत जाते. फ्रँक सारख्या तर मुलगामी अवलंबित्व सिद्धांतकाराच्या मते
विकसित देशांनी विकसनशील देशांचं शोषण केल्यामुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे. हे जेवढे विकसित राष्ट्र आहेत यांनी विकसनशील किंवा अविकसित राष्ट्रांचा जो शोषण केलेला आहे त्याच्यामुळेच ही परिस्थिती उद्भवलेली आहे, असं फ्रँक यांचं मत आहे. आणि त्यांचं असं याच्यावर उत्तर देखील आहे की जे डिपेंडन्सी निर्माण झालेले आहे किंवा जे अवलंबित्व निर्माण झालेलं आहे याला जर दूर करायचं असेल तर त्यासाठी समाजवादी क्रांती हाच एकमेव मार्ग असल्याचं इथे पाहायला मिळतं. त्यांच्यानुसार समाजवादी क्रांती हाच एक पर्याय उपलब्ध असतो. त्यानंतर जागतिक व्यवस्था सिद्धांत देखील आहे किंवा जागतिक व्यवस्थावादी सिद्धांत जर आपण म्हणतो, ग्लोबल ऑर्डर जर आपण म्हणतो एक प्रकारे, किंवा सिस्टम, ग्लोबल सिस्टम, वर्ल्ड सिस्टम थेअरी, ही जी थेअरी आहे, हा सिद्धांत आहे, तो इमॅन्युअल वॉलस्टाईन यांनी मांडलेला आहे. जागतिक प्रणाली सिद्धांत किंवा जागतिक व्यवस्था सिद्धांत हे अवलंबित्व सिद्धांताची एक प्रकारे सर्वसमावेशक आवृत्ती मानलं जातं. मध्यम आणि मुलगामी अवलंबित्व सिद्धांताच्या विरुद्ध ते त्यांच्या अभ्यासकोर आणि परीख यांच्यातील आर्थिक संबंधापुरते मर्यादित होते. त्याला जागतिक व्यवस्था सिद्धांत एक व्यापक भौगोलिक चौकटीवर केंद्रित करतो. हे साम्राज्यवादाच्या लेनिनच्या आकलनावर आधारित आहे आणि जागतिक व्यवस्था सिद्धांत असे मानतो की आजचे जग हे केवळ जागतिक भांडवलशाहीच्या विकासाच्या संदर्भात समजून घेऊ शकतो आपण. म्हणजे एकंदरीत त्यांना असं म्हणायचं आहे की जी जागतिक व्यवस्था आहे ती व्यवस्था आपल्याला समजून घ्यावी लागेल. ही जी पूर्ण रचना बनवली गेलेली आहे ही रचना आपल्याला समजून घ्यावी लागेल आणि त्यानंतर मग आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. आज एकच जागतिक व्यवस्था आहे जी भांडवलशाही जागतिक अर्थव्यवस्था ज्याला आपण म्हणतो, जी जवळपास 16व्या शतकामध्ये उद्भवली, ती म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था, पर्टिक्युलरली किंवा प्रामुख्याने भांडवलशाही जागतिक अर्थव्यवस्था. वॉलस्टाईनच्या मते या भांडवलशाही जागतिक अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी बाजारपेठेचे उत्पादन आणि गाभा आणि परकीय राज्यामधील असमान विनिमय यांच्यातील तो संबंध. पुढे या जागतिक भांडवलवादाने एक श्रेणीबद्ध रचना तयार केली की जी या जागतिक अर्थव्यवस्थेतील प्रत्येक राज्याची स्थिती निर्धारित करत असते. या श्रेणीमध्ये किंवा ही जी श्रेणीबद्ध रचना असते आणि बाजार यंत्रणेद्वारे गाभा परिघाचे हे नेहमी शोषण करत असतो. सांगण्याचा उद्देश असा, वॉलस्टाईन इतिहास सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जे जागतिक अर्थव्यवस्थेची जी रचना बनवली गेलेली आहे त्यात असं पाहायला मिळतं की जे केंद्रातले राज्य आहेत किंवा देश आहेत हे परिघामधल्या राज्यांचं किंवा देशांचं सतत सिस्टमॅटिक पद्धतीने शोषण करत असतात. आणि वॉलस्टाईनने अजून एक इथे स्तर जोडलेला आहे, जर आपण तिसरी श्रेणी म्हणतो. एक तर आपण पाहिलं होतं की एक गाभा असेल आणि मग परिघ असेल, आणि वॉलस्टाईनने अजून एक श्रेणी इथे जोडली ज्याला आपण अर्धपरिघ असं म्हणतो किंवा सेमी पेरिफेरी असं म्हणतो. मग दोनचं इथं 3 झाले जातं, एक तर कोर, मग सेमी पेरिफेरी आणि मग पेरिफेरी. अशा प्रकारचं चित्र इथं वॉलस्टाईनने निर्माण केलं. आता जर उदाहरण द्यायचं झालं तर त्यामध्ये भारत आहे, चीन आहे, दक्षिण आफ्रिका आहे, ब्राझील आहे की जे उगवते अर्थव्यवस्था आहेत. यांना आपण नकारून चालत नाही. यामध्ये मोठमोठे शहरे आहेत, उद्योग आहेत, मोठा शेतकरी वर्ग आहे. हे सर्व वैशिष्ट्य असल्याने यांना आपण सेंटरमध्ये पण घेऊ शकत नाही आणि पेरिफेरीमध्ये पण टाकू शकत नाही. त्यामुळे यांच्यासाठी एक नवीन वर्ग तयार केला गेला, तो म्हणजे
सेमी पेरिफेरी. आणि हेच वर्ल्ड सिस्टम थेरिस्टच्या मते हे जे काही रचना बनवली गेलेली आहे, ही रचना जी असते ही बदलण्याची शक्यता फार कमी असते. म्हणूनच भांडवलशाही जागतिक अर्थव्यवस्थेचे मूळ परीघ आणि अर्धपरीघ ही कायम वैशिष्ट्य असणार, यातून हे स्पष्ट होतं. आणि त्यातूनच जागतिक व्यवस्था सिद्धांत किंवा ज्याला आपण वर्ल्ड सिस्टम थेअरी असं म्हणतो, हा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासाच्या उदारमतवादी आणि आधुनिकीकरण सिद्धांताचा टीकाकार झालेला आहे. त्याच्यामध्ये अजून असं म्हटलं जातं की अर्धपरीघ राज्य हे परिघाचे विभाजन करतात आणि त्यामुळे गाभ्याविरुद्ध एकसंध विरोध करणे कठीण होऊन जातं. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की जर केवळ गाभा आणि परिघ म्हणजेच कोर आणि पेरिफेरी जर असं असतं, तर मग जेवढे हे पेरिफेरी मधले जे राष्ट्र आहेत, परिघामधले जेवढे राष्ट्र आहेत, ते सर्व एकत्र येतील आणि गाभा जो आहे, कोर जो आहे, त्यांच्या नियमाला ते कदाचित पाळणार नाहीत. परंतु इथे अर्धपरीघ राज्य देखील आहेत आणि यांच्यामुळे जे पेरिफेरी मधले जे राष्ट्र आहेत त्यांना एकत्र करणं अवघड जात आहे. म्हणजे असा अजून एक युक्तिवाद असा आहे की भांडवलशाही जागतिक व्यवस्थेतील विरोधाभास भांडवलशाहीच्या अधोगतीला कारणीभूत ठरलेला आहे आणि तो नंतर अशा प्रकारे कारणीभूत ठरेल की ज्यामधून भांडवलशाही पूर्णपणे कोसळेल आणि समाजवाद त्याची जागा घेईल. जोपर्यंत समाजवाद येणार नाही तोपर्यंत भांडवलशाही चालू राहील आणि एकदा का समाजवाद आला की मग मात्र भांडवलशाही व्यवस्था पूर्णपणे कोलमडेल. आता आपण पाहूयात की काही सिद्धांत आहेत, प्रमुख सिद्धांत आहेत की जे अवलंबित्व किंवा डिपेंडन्सी थेअरीमध्ये प्रमुख मानले जातात. त्यातलं म्हणजे ऐतिहासिक प्रक्रियेचा एक परिणाम म्हणून इथे पाहतो आपण. म्हणजे यातून असं दिसतं की जे वसाहतवाद आणि वर्चस्वाच्या शतकानुशतके वसाहतवादी आणि प्रबळ भांडवलशाही शक्तींनी वसाहती आणि अविकसित प्रदेशांच्या सामाजिक आर्थिक संस्थांची पुनर्रचना केली आणि भांडवलशाहीच्या गरजेनुसार या देशांच्या आणि प्रदेशांच्या अर्थव्यवस्थांना संसाधन पुरवठादार म्हणून जागतिक अर्थव्यवस्थेत एकत्रित केले. आणि यातून असं पाहायला मिळतं की जे राज्य विकसित राष्ट्रांनी अविकसित राष्ट्रांच्या वरती केलेला आहे त्याचा हा परिणाम आहे. म्हणजे हे एका दिवसामध्ये किंवा एका रात्रीमध्ये झालेला बदल नाही, याला अनेक वर्ष लागलेली आहेत आणि त्यामुळे ही अशा प्रकारची व्यवस्था निर्माण झालेली आहे. वसाहती आणि इतर अविकसित प्रदेश प्राथमिक वस्तूंचे पुरवठादार बनले आणि वसाहती आणि वर्चस्व असलेल्या भांडवलशाही अर्थव्यवस्थांनी तयार केलेल्या तयार वस्तूंचे बाजारपेठ बनले. अवलंबित्व सिद्धांतकारांचे असे पण म्हणणे आहे की औपचारिक वसाहतवाद तर संपला, अनेक राष्ट्रांमध्ये आता असा वसाहतवाद पाहायला मिळत नाही, परंतु जी जागतिक अर्थव्यवस्थेची रचना जी आहे ती कोणत्याही बदलाशिवाय पुढे चालू राहिली. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की पूर्वी जे विकसित राष्ट्र होते ते अनेक राष्ट्रांवरती राज्य करत होते आणि तिथून कच्चा माल आयात करत होते आणि पुन्हा त्याचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करून त्याच राष्ट्रांमध्ये विकत होते. आणि आज देखील तेच होत आहे. तेव्हा जी परिस्थिती उद्भवली होती त्यातून राजकीय हक्क जो आहे या विकसित राष्ट्रांचा तो मात्र बाजूला ठेवला गेला, परंतु जे आर्थिक गोष्टी होत्या त्या अजूनही तशाच सुरू आहेत. पूर्वीच्या वसाहती आणि इतर संसाधने उत्पादक प्रदेश जागतिक भांडवलशाहीच्या परिघात राहतात, ज्यांचे केंद्र किंवा गाभा
युरोपमध्ये राहिले आणि गेल्या 100 वर्षात US मध्ये स्थलांतरित झालेलं आहे. म्हणजे हे काय राष्ट्र आहेत, हे राष्ट्र कशा प्रकारे जे वसाहतवादी राष्ट्र होते त्यांच्यावरती एक प्रकारचं शोषण लागू करत आहेत, त्याच्याबद्दल हे ऐतिहासिक परिणाम म्हणून इथे आपण पाहू शकतो. त्यासोबतच इथे कोर, परीघ आणि अर्धपरीघ त्यांचं एक एन्क्लेव्ह असतं. प्रमुख अर्थव्यवस्था म्हणजे जागतिक उत्तरेकडील विकसित देश, जसं आपण पाहिलं युरोप असेल, US असेल, जपान असेल, यांना आपण ग्लोबल नॉर्थ किंवा जागतिक उत्तर असं देखील म्हणतो. आणि दुसरा आहे ग्लोबल साऊथ, ज्यामध्ये अनेक अविकसित राष्ट्र आहेत. आणि परीघ, त्यासोबत त्याला आपण उपग्रह असं देखील म्हणतो, हे दक्षिणेकडील विकसनशील आणि कमी विकसित देशांना संदर्भित केल्या जातात. म्हणजे दक्षिण आफ्रिका असेल, आशिया असेल, लॅटिन अमेरिका असेल, असे अनेक अनेक राष्ट्र आहेत की जे ग्लोबल साऊथ मध्ये पडतात. हे देश तुलनेने कमकुवत असतात, एक लहान मध्यम वर्ग असतो आणि मोठ्या संख्येने कमी कौशल्य आणि कृषी कामगारांसह हे देश चालत असतात. आणि त्याच्या विरुद्ध जे गाभामध्ये आहेत किंवा कोर आहेत, तिथे मात्र परिस्थिती पूर्ण वेगळी असते. इथे जो वर्ग असतो तो शिक्षित असतो आणि संपूर्ण समाजाला पुढे घेऊन जाण्यामध्ये त्यांची भूमिका महत्वाची असते. आणि जी अपरिघीय किंवा ज्याला आपण सेमी पेरिफेरी असं म्हणतो, की त्यामध्ये भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील असे देश आहेत, हे यांच्यामध्ये काही गुण आहेत की जे विकसित राष्ट्रासारखं हे प्रगती करू शकतील. त्यासोबतच उदारमतवादी सिद्धांताची टीका म्हणून इथे पाहिलं जाते. स्मिथने असा युक्तिवाद केला होता, ऍडम स्मिथ, ज्याला आपण वेल्थ ऑफ नेशन हे जे त्यांनी पुस्तक लिहिलं, त्यांनी अनेक विचार मांडले की ज्यामध्ये कुठेही कोणत्याही प्रकारे सरकारचा मार्केटमध्ये किंवा बाजारपेठांमध्ये हस्तक्षेप असता कामा नये. त्यासाठी त्यांनी अनेक मत मांडलेलं आहे. आणि असं मानलं की जेव्हा सरकार हस्तक्षेप करेल त्यावेळेस करप्शन होईल आणि देश मागे पडेल. त्यामुळे सरकारने कुठेही हस्तक्षेप करू नये. तोच युक्तिवाद पुढे नेला गेला आणि त्यामधून असं देखील मानलं गेलं की ही ट्रिकल डाऊन थेअरी, की त्यामध्ये श्रीमंतांना जर आपण अजून श्रीमंत केलं तर ते गरिबांसाठी काहीतरी करतील, तर त्याचा इनडायरेक्ट पद्धतीने अप्रत्यक्षरित्या त्याचा उपयोग परिघातील राष्ट्रांना देखील होईल, हे यातून मानलं गेलं. त्यातून पुढे अविकसित विकास, ज्याला आपण डेव्हलपमेंट ऑफ अंडर डेव्हलपमेंट असं देखील म्हणतो, ही आंद्रे गुंदर फ्रँक यांनी मांडलेली संकल्पना आहे. आणि यांच्या मते अंडर डेव्हलपमेंट ही संकल्पना वेगळी आहे आणि अनडेव्हलप्ड ही संकल्पना वेगळी आहे. अनडेव्हलप्ड ही अशी संकल्पना आहे की ज्यामध्ये ते संसाधन असतात परंतु त्याचा वापर होत नाही. परंतु अंडर डेव्हलपमेंट अशी आहेत की त्यामध्ये या संसाधनांचा वापर जो आहे तो विकसित राष्ट्र किंवा कोर मधले राष्ट्र करत असतात. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे नवउदारमतवादी जागतिकीकरण, की ज्यामध्ये आपण पाहतो मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, जे अनेक आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेशन्स आहेत, या सर्वांचा इथे वापर केला जातो. IMF आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी काही सिस्टमॅटिक ऍडजस्टमेंट प्रोग्राम किंवा स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम अशा नवीन नवीन संकल्पना आणल्या की जेणेकरून जे नियम आहेत हे सर्व नियम बाकी राज्यांसाठी अन्यायकारक ठरले आणि जे परिघीय किंवा कोर राष्ट्र आहेत त्यांना मात्र हितकारक ठरले. आणि एकंदरीत यातून असं पाहायला मिळतं की या सर्व रचनेमुळे जे कोर आहे आणि पेरिफेरी आहे या दोघांच्या मधली जी दरी आहे ती नेहमी सतत वाढत जाते. तर असे आपण आशा करूयात की जे काही आपण आज चर्चेला घेतलेलं आहे त्याची आपल्याला संपूर्ण माहिती मिळाली असेल. तर आपण आज इथेच विराम घेऊया. धन्यवाद.